नमस्ते मित्रांनो, माझे नाव प्रिया आहे. वय माझे 34 वर्षे. हो, मी विधवा आहे. माझ्या पतींचे 3 वर्षांपूर्वी निधन झाले. गावाजवळचे एक छोटेसे कसबा आहे. आमचे घर जुने आहे, पण मी दुसऱ्या मजल्यावर राहते. खाली भाडेकरू असले तरी मी एकटीच राहते. शरीर पाहता लोक म्हणतात की अजूनही फुलासारखी ताजी दिसते. गोरा रंग, काळी घनदाट चोळी जी कंबरपर्यंत लहरते. आणि हो, शरीरात थोडीफार मोटापा आहे, जी कपड्यांमध्ये खूप चांगली दिसते. छाती भरलेली, कंबर थोडी पातळ आणि मागे. बरं, स्त्रियांना स्वतः माहीत असतात, पण मी अशी स्त्री नाही. फक्त एकटेपण मला खूप सतावतं. रात्री बिछाण्यात करवटी बदलत मी विचार करते की काश कोणी असता जो माझे तुटलेले घर आणि माझे तुटलेले हृदय दुरुस्त करेल. त्या दिवशी सकाळी सकाळी स्वयंपाकघरात पाण्याचा नळ गळत होता. पाणी भरत चालले होते आणि खालील खोलीची भिंतही ओली झाली होती. मी शेजाऱ्याच्या रामू काकांना विचारले. त्यांनी एक नंबर दिला. बाबू येईल, तो खूप चांगला प्लंबर आहे, कामात जलद आहे आणि माणूसही सरळ साधा. मी त्याला फोन केला. दुपारी सुमारास दारावर ठोका झाला. मी दार उघडले. समोर 38 ते 40 वर्षांचा उंच काळा कलुटा माणूस उभा होता. मोठी मिशी, रुंद खांदे आणि हातांवर जाडजाड शिरा. पांढरी गंजी घातली होती, ज्यातून त्याच्या छातीचे केस दिसत होते. कमरेला टुलकीट लटकले होते. त्याने गंभीर आवाजात म्हटले, "नमस्ते भाभी, मी बाबू आहे." प्लंबर, तुम्ही बोल. भाभी हे नाव ऐकून माझ्या अंगात एक थरथर दौडली. मी साडीचा पल्लू व्यवस्थित केला आणि आत येण्यास सांगितले. जी स्वयंपाकघराचा नळ गळत आहे आणि खाली भिंतही ओली झाली आहे. तो आत आला. बूट काढले, टूलकिट ठेवली. मी त्याला स्वयंपाकघरात नेले. तो वाकून काम करत होता. त्याच्या पाठीवर घाम चमकत होता. नळ पाहत तो म्हणाला, "भाभी, हा जुना पाईप आहे. आत काहीतरी अडकले असावे, उघडावे लागेल." मी चहा बनवायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात असं काही होतं की कान उभे राहायचे. पाईपमध्ये दाब जास्त झालाय म्हणून गळत आहे. मी ते व्यवस्थित बसवून देईन. मग दाब पूर्ण नियंत्रणात राहील. मी हसत म्हटले, "ठीक करा बाबूजी, खूप त्रास देत आहे हा." तो काम करत करत बोलत राहिला. त्याने सांगितले की तोही विधूर आहे. 3 वर्षांपूर्वी त्याची पत्नी कॅन्सरने गेली. 2 मुले आहेत. मोठा मुलगा हॉस्टेलमध्ये शिकतो. लहान मुलगी आईकडे राहते. एकटेपण दोघांनाही सतावत होतं. काम करताना त्याचा हात माझ्या पायाजवळ आला. मी पाण्याचा साडीचा पल्लू त्याला लागला. मी झटकन मागे सरकले, पण काही बोलले नाही. माझे हृदय जोरजोरात धडकत होते. "भाभी, हा पाईप खूप घट्ट आहे. थोडा तेल लावावे लागेल." ही गोष्ट ऐकून माझे गाल गरम झाले. मी चहा ठेवला आणि बाहेर निघून आले. मनात हजारो विचार येत होते. त्याची गंजीवर सरकली होती. पोटाचे केस दिसत होते. मी पाणी घ्यायला गेले, तेव्हा त्याचे डोळे माझ्याकडे पाहत होते. "भाभी, तुम्ही एकटी कशी सांभाळता हे सगळे? इतका मोठा घर, इतकी जबाबदारी?" "काय करू बाबूजी, मजबुरी आहे." त्या दिवशी त्याने काम पूर्ण केले, पैसे घेतले, पण जाताना म्हणाला, "भाभी, पुन्हा कधी काही त्रास झाला तर मला बोलवून घ्या, मी मोफत येईन." त्यानंतर 3-4 दिवस गेले. मग एक संध्याकाळी बाथरूमचा शॉवर खराब झाला. पाण्याचा प्रवाह खूप जोरदार झाला होता. तो नियंत्रित होत नव्हता. मी पुन्हा बाबूंना फोन केला. यावेळी तो संध्याकाळी आला. मी त्याला बाथरूमात नेले. मी बाहेर उभी होतो. तो आत शर्ट काढून काम करत होता. घामाने त्याचा बदन भिजला होता. "भाभी, हा शॉवरचा नट खूप सैल झाला आहे. दाब जास्त आहे म्हणून अनियंत्रित होत आहे." मी भिंतीला टेकून उभी होतो. त्याच्या बोलण्यात मतलबाच्या गोष्टी मला आतपर्यंत जाऊन भिडत होत्या. तो म्हणाला, "मी हे व्यवस्थित फिट करून देईन. मग जितका हवा तितका दाब द्या." नंतर बसून चहा पिताना त्याने म्हटले, "भाभी, तुम्ही खूप एकटी वाटता. कधी कधी मन करतं की कोणीतरी असावं जो तुमचे हे तुटलेले स्वप्न जोडून देईल." माझे डोळे नम झाले. मी म्हटले, "तुम्ही एकटे आहात बाबू." त्या रात्री तो खूप उशिरापर्यंत बसला. आम्ही दोघे जुनी जुनी आठवणी सांगत राहिलो. कोणी एकमेकांना स्पर्श केला नाही, पण हवेत काहीतरी अनकही तणाव होतं. मग पुढील दिवसांत तो वारंवार येऊ लागला. कधी विजेचा स्विचबोर्ड खराब, कधी छतातून पाणी टपकतं, कधी गॅस कनेक्शन सैल. प्रत्येक वेळी कामाच्या बहाण्याने आमच्या गप्पा लांबत गेल्या. एक दिवशी मी त्याला चहा देताना म्हटले, "बाबू, तुमचा हात खरोखर जादू करतो. जितकी ही गोष्ट तुटली असेल ती दुरुस्त करून देता." त्याने हसत म्हटले, "भाभी, काही गोष्टी हाताने नाही तर हृदयाने दुरुस्त होतात." हळूहळू मला त्याची सवय लागू लागली. तो येतो, काम करतो, बसून गप्पा मारतो. कधी मी त्याला घरकाम सांगते, तो मदत करतो. कधी माझ्या मुलीच्या शिकण्याबद्दल विचारतो. मी त्याला माझ्या एकटेपणाची वेदना सांगते. एक संध्याकाळ अचानक जोरदार वारा सुटला. वीज गेली. घर अंधारात बुडाले. मी घाबरले. बाबू त्याच दिवशी आप करत होता. वाऱ्याच्या झोक्याने माझा पल्लू सरकला. मी तो व्यवस्थित केला. त्याच्या नजरा माझ्याकडे गेल्या, पण त्याने काही बोलले नाही. फक्त म्हणाला, "भाभी, तुम्ही खूप सुंदर आहात, पण तुमच्या डोळ्यात दुःख दिसतं." त्या रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत बोललो.
त्याने सांग की मला पहिल्यांदा पाहताच त्याला समजले होते की मी फक्त शरीर नाही, तर एक तुटलेली आत्मा आहे ज्याला आधाराची गरज आहे. वेळ निघून गेली. महिने लोटले. बाबू आता जवळपास प्रत्येक आठवड्यात येत असे. कधी काही सामान घेऊन येत असे. कधी माझ्या बागेत काम करून देत असे. आमची मैत्री अधिक गाढ होत गेली. पण जेव्हा तो माझ्या जवळ बसत असे तेव्हा माझ्या मनात तो विचार येत असे की काहीतरी. तरी तो कधीही पुढे गेला नाही. नेहमी आदराने बोलत असे. एक दिवशी मी त्याला विचारलेच, "बाबू, तुम्ही इतके का येत आहात?" "फक्त कामासाठी." त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, "भाभी, सुरुवातीला कदाचित कामाच्या निमित्ताने येत होतो. पण आता मी तुमच्याशी बोलायला, तुमचं हसू ऐकायला आणि तुमचे दुःख वाटून घ्यायला येतो. माझे हृदय वितळून गेले. मग एक अनोखी घटना घडली. माझ्या पतीची जुनी डायरी सापडली. त्यात लिहिले होते की तो खूप कर्जात बुडाला होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा. कर्ज देणारे लोक अजूनही त्रास देत होते. मी चिंतित पडले. बाबू म्हणाला, "भाभी, तुम्ही काळजी करू नका. मी पाहतो." पुढच्या काही आठवड्यात बाबूने आपल्या नातेवाईक आणि मित्रांच्या सहाय्याने ते सगळे कर्ज फेडून टाकले. मी आश्चर्यचकित झाले. त्याने म्हटले, "मला फक्त तुमची मैत्री हवी होती. हे माझे कर्तव्य होते." त्या दिवशी मी पहिल्यांदा त्याला गळ्यात घेतले. फक्त गळ्यात घेतले. आणखी काही नाही. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हळूहळू आमचे नाते एक सुंदर मैत्रीत बदलले. तो माझ्या घराचा अविभाज्य भाग बनला. मुलांनाही आपल्या स्वतःच्या मुलांसारखे वागवत गेला. कधी-कधी आम्ही एकत्र बसून जुनी गाणी ऐकत असू, जुनी आठवणी सांगत असू. पण कहाणी एकदम उदास वळण घेतली. समजले की त्याची मुलगी आजारी पडली आहे. तिला ऑपरेशनची गरज आहे, पण पैसे कमी पडत होते. मी विचार न करता माझ्या पतीचे दागिने विकले आणि त्याला पैसे दिले. त्याने रडत म्हटले, "भाभी, तुम्ही मला खरा माणूस बनवले." आणि मग एक दिवशी त्याने मला प्रस्ताव दिला, "प्रिया, मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. हे शरीरासाठी नाही किंवा एकटेपणासाठी नाही. फक्त तुला पूर्ण करायला, तुझे तुटलेले स्वप्न पूर्ण करायला." त्याने माझे जुने घरी स्वतःच्या पैशाने दुरुस्त करून दिले होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो आधीपासूनच जाणत होता की माझ्या पतीचा मृत्यू कर्जामुळे झाला होता. तरी त्याने कधीही काही बोलले नाही. फक्त शांतपणे सगळे सांभाळत राहिला. आज आम्ही एकत्र आहोत. तुटलेल्या हृदयांनी एकमेकांना जोडले आहे. ना कोणती शारीरिक भूक, ना कोणते गलत इरादे. फक्त प्रेम, आदर आणि साथ देण्याचे वचन. जे लोक विचार करत होते की काहीतरी घडेल, ते शेवटी स्वतःच हसत असतील. कारण खरा आनंद तर मानवतेत आणि खऱ्या प्रेमात आहे, ना की फक्त शरीरात. प्रियाची ही कहाणी येथे संपते, पण नवीन सुरुवात होते.